नागराजाचे नाव घेताच भल्या भल्यांची बोबडी वळते. एवढी दहशत असताना मेळघाट वन्यजीव परतवाडा अंतर्गत जांभली गावात महाशिवरात्रीच्या दिवशी घरात प्रवेश करून मडक्यात चक्क 24 तास मुक्काम ठोकला. घरातील सदस्यांसह गावभरातील शिवभक्तांनी दर्शन घेतल्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू चमूने जंगलात सुरक्षित सोडले. जांभली येथील सालकू राजा भुसुम यांच्या घरातील पलंगावरील मक्का भरलेल्या मडक्यात नागराज विराजमान झालेत. ही बाब कुणाला न सांगता एक प्रकारे मुक्काम ठोकण्यास संमती दिली. कारण औचित्य महाशिवरात्रीचे. बाबा भोलेनाथाच्या गळ्यातील ताईतच आपल्या घरात प्रकटल्याची अनुभूती सालकू राजाला झाल्याने नागराजाचा मुक्काम बिनधास्त झाला. शिवरात्रीच्या पाडव्याला सालकूची पार्वतीबाई झिमायने विधिवत दुधाचा अभिषेक करत पूजन केले. गावकऱ्यात प्रसाद वाटल्यावर वनविभागाच्या चमूला पाचारण केले. वनरक्षक तेजराम इंगळे, वनमजूर प्रमोद चव्हाण यांनी कोब्रा जातीच्या सापास मडक्याबाहेर काढून सुरक्षित जंगलात सोडून दिले. सापाला गैरसमजुतीने मारल्या जात असताना मेळघाटवासी बांधवाने दाखविलेल्या प्राणदयेने एका जहाल विषारी कोब्रा सापास जीवनदान मिळाले. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.